नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गेल्या 12 वर्षापासून कार्यरत असलेल्या विजय महापारायण संस्था नाशिक अन्नकूट क्षेत्र यांच्या वतीनं दिवाळी निमित्तानं श्री गजानन महाराजांना 56 भोग नैवेद्य अर्पण करण्यात आले। शहरातील सोनारवाडा दहीपूल इथं झालेल्या या कार्यक्रमात हजारो भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन महाराजांच्या चरणी महाप्रसादाचा लाभ घेतला। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रथमच 11,001 भक्तांचे श्री गजानन विजय ग्रंथाचं सामुदायिक पारायण रविवार 2 नोव्हेंबर 2025 रोजी राजे संभाजी महाराज क्रीडा संकुल नाशिक इथं होणार आहे। या भव्य पारायणासाठी अरुण मोरे, अजय पंचाक्षरी आणि रमेश कुंभरे यांचं मार्गदर्शन लाभत आहे। आयोजक हेमंत दुसानीस यांनी सर्व भक्तांनी महाप्रसादासाठी चहा, साखर, गुळ, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा लाडू, तेल आणि मसाले अशा शिध्याचं योगदान द्यावं असं आवाहन केलं। घरात काय करावं लागत नाही, भरपूर करावं लागतं आणि या सगळ्या गोष्टी तू कशा रीतीने पाडते एवढं सांग मात्र नक्की। तेव्हा ते सगळं काही निभावून घेते। एवढे माझे 3 ऑपरेशन झाले। 3 वेळेस मला महाराजांनी खूप धीर दिला। मला त्यांनी मांडीवर घेऊन मला एकच सांगितलं, भीती वाटली की गणगण गणात होते बोल, बाकी तू काहीच हे नाही करायचं बस। आणि तेच मला धीर देतात आणि सगळं करायचं धीर मला तेच देत आहे, बाकी मला काही नाही। एवढंच सगळ्यांना मला हे सांगायचं की काही किती टेन्शन आलं, काही झालं ना, त्यांचं नामस्मरण करा, बाकी ते सगळं निघून। जय गजानन। मी हेमंत दुसानीस, आपली विजय महापारायण संस्था नाशिक या नावाने श्री गजानन महाराजांचं कार्य करणारी संस्था आहे आणि ह्या वर्षी आपला 12वा अन्नकूट आज संपन्न होत आहे। गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत अनेक आपण विविध उपक्रम राबवले आणि ह्या वर्षीचा सगळ्यात मोठा उपक्रम म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीच्या म्हणजे प्रबोधिनी एकादशी किंवा आपण जिला देवउठणी एकादशी म्हणतो त्या दिवशी रविवारी 2 नोव्हेंबर रोजी 11,000 भाविक भक्तांद्वारे राजे छत्रपती संभाजी स्टेडियम जे आहे सिडकोमध्ये पाथर्डी फाट्या सिम्बॉसिस कॉलेजजवळ तिथं आपण हे महापारायण होणार आहे। दिग्रज येथील श्री गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत पारायण करत्या पूनमताई ठाकरे म्हणून आहे, त्यांचे हे करवी हे पारायण होणार आहे आणि नाशिकच्या आजूबाजूचे काही परिसर त्याचप्रमाणे मुंबई, पुणे येथून सुद्धा अनेक भाविक भक्तांनी या पारायणासाठी नोंदणी केलेली आहे। हे जे पारायण आहे ते सकाळी 8 वाजता त्या दिवशी सुरू होऊन एवढ्या चांगल्या पावन दिवशी साधारणतः 11,000 भाविक भक्तांच्या किंवा त्यापेक्षाही अधिक भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये महापारायणाचा सोहळा संपन्न होणार आहे आणि आपण एक सर्व नाशिककरांना आमचं आव्हान आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमास अवश्य हजर राहावं आणि आपल्या नाशिकमध्ये होणारा गजानन महाराजांचा आजपर्यंत नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं भव्य दिव्य पारायण आजपर्यंत झालेलं नाही, तर या पारायणाला एक आपण अविस्मरणीय सोहळा करू। जय गजानन। भक्ती, सेवा आणि समर्पणानं सजलेला हा दिव्य सोहळा नाशिकच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।